नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तारक मंत्राचा असा जप करा. स्वामी समर्थ संदेश. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत स्वामी समर्थांच्या दिव्य तारक मंत्र आणि तो कसा म्हणायचा, कधी म्हणायचा आणि त्याचे चमत्कारिक परिणाम काय आहेत याबद्दल. स्वामी भक्तांनो, जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या दुःखातून जात असतो. कधी घरातील समस्या, कधी पैशांची अडचण, कधी आरोग्याची चिंता, तर कधी मनातील भीती. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. आणि स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला सर्वात मोठा आधार म्हणजे तो आहे तारक मंत्र. तारक मंत्र. स्वामी समर्थ भक्तांनो, हा मंत्र मनापासून म्हणा. श्री स्वामी समर्थ हा छोटासा मंत्र आहे, पण यामध्ये स्वामींची संपूर्ण शक्ती आहे. तारक मंत्राचे महत्त्व. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितलेले आहेत. जेव्हा त्यांनी संकटाच्या काळात हा मंत्र जपायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. काहींचे आजार बरे झाले, काहींच्या घरात शांतता आली, काहींच्या अडकलेल्या कामांना मार्ग मिळाला. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंत्र कसा म्हणावा? स्वामी समर्थांनी सांगितलेला तारक मंत्र कसा म्हणावा? स्वामी भक्तांनो, हा मंत्र म्हणताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही नक्की त्याचे पालन करा. सकाळी उठल्यावर स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसा. हात जोडून डोळे मिटा आणि मनात स्वामींचा विचार करा, स्वामींची आठवण करा आणि मग शांतपणे जप सुरू करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. किमान 108 वेळा हा जप तुम्ही करा. शक्य असेल तर 11 माळी करा, पण तुम्ही 108 वेळा केला तरी स्वामींना तो प्रिय आहे. स्वामी म्हणत नाही की 11 माळी करा. जेवढा शक्य असेल, जेवढा तुम्हाला वेळ मिळत असेल तेवढा करा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, आधी तुमचे कर्म करा आणि मग तुम्ही माझी सेवा करा. रोज हा जप केल्याने काय होते, काय फळ मिळते? जर तुम्ही हा जप रोज केला तर हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतात. मन शांत होते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि अडकलेली कामे तुमचे पूर्ण होतात, मार्गी लागतात. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाही. कारण ते भक्तांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. फक्त त्यांच्यावर विश्वास पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. अशीच एका भक्ताची सत्यकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे, ती नक्की ऐका. एकदा एक गरीब माणूस खूप अडचणीत होता. त्याच्याकडे पैसे नव्हते, घरात नेहमी आजारपण होते आणि त्याचे कामही बंद पडले होते. तो खूप निराश झाला होता. एक दिवस त्याला स्वामी भक्ताने सांगितले, तू रोज तारक मंत्र म्हण आणि चमत्कार बघ. फक्त तारक मंत्र म्हणताना स्वामीवर विश्वास, श्रद्धा पाहिजे, अहंकार नसला पाहिजे, मन एकदम साफ पाहिजे. तो माणूस रोज श्रद्धेने म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. त्याला नवीन काम मिळाले, घरातील समस्या कमी झाल्या आणि त्याचे जीवन सुधारू लागले.
तेव्हा त्याला समजले, स्वामी समर्थ खरंच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. ते नेहमी सोबत असतात. फक्त ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. स्वामींचा संदेश काय सांगतो? स्वामी समर्थ नेहमी सांगतात, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि माझे नाव घ्या, नामस्मरण करा, जप करा. मी तुमच्या अवतीभोवती आहे असे तुम्हाला जाणवू लागेल. जो भक्त मनापासून स्वामींचे नाव घेतो त्याला स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. रोज असा जप करा. सकाळी 108 वेळा म्हणा, संध्याकाळी 108 वेळा म्हणा. फक्त एवढे करा. मोठी पूजा करायची गरज नाही. फक्त मनापासून स्वामींचे नाव घ्या. भक्तासाठी खास संदेश. स्वामी भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. दररोज 11 मिनिटे स्वामींचा जप करायचा. तुम्हाला स्वतः अनुभव येईल की स्वामी तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवतात आणि तुमचे आयुष्य कसे मार्गाला लागते हे तुम्ही स्वतः याचा अनुभव घेताल. फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांना सांगा, स्वामी माझ्या पाठीशी कोणी नाही, तुम्ही माझ्या पाठीशी आहात. फक्त तुम्हाला जे योग्य वाटेल ते माझ्यासाठी करा. शेवट स्वामी भक्तांनो, शेवटचं स्वामी भक्तांना स्वामींनी असा संदेश दिला आहे. आता मी तुम्हाला अजून एक खरा अनुभव सांगणार आहे. महाराष्ट्रात एक स्वामी भक्त होता. त्याच्या घरात सतत भांडणं होत असे. काहीही काम केले तरी यश मिळत नव्हते. तो खूप निराश झाला होता. एक दिवस त्याने एका साधूला विचारले, माझ्या आयुष्यात इतकी संकटे काय येतात? त्या साधूने शांतपणे सांगितले, दररोज स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप. तो भक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी मनापासून जप करू लागला आणि श्री स्वामी समर्थ असा जप तो सकाळ संध्याकाळ करू लागला. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावू लागला. मनापासून श्रद्धेने जप करू लागला. त्याचे दुःख स्वामींना सांगू लागला. काही दिवसांनी त्याला जाणवले की घरातील वातावरण बदलत आहे. घरात सकारात्मकता येत आहेत. भांडणं कमी झाली आहेत. त्याचे मन शांत झाल्यासारखे वाटत आहे आणि त्याच्या कामालाही यश मिळू लागले आहे. तेव्हा त्याला समजले, स्वामी समर्थांचे नाव म्हणजे सर्व संकटावर उपाय आहे. स्वामींची कृपा कशी ओळखावी? स्वामी भक्तांनो, कधी कधी स्वामी आपल्याला दिसत नाहीत, पण ते काही संकेत देतात. ते संकेत कोणते आहेत आणि ते संकेत कसे ओळखायचे? जसे की अचानक एखादे काम होणे, मनात एकदम वादळ चालू आहे आणि मन एकदम शांत वाटत आहे, हा पण स्वामींचा एक संकेत आहे. योग्य वेळी योग्य माणसं भेटणे, हे सगळे स्वामींचे संकेत आहेत. स्वामी भक्तांसाठी छोटी साधना. जर तुम्हाला स्वामींची कृपा हवी असेल तर रोज ही छोटी साधना नक्की करा. 1. सकाळी उठल्यावर स्वामींचे नाव घ्या. 2. दिवा लावा. 3. 108 वेळा तारक मंत्र म्हणा. आणि 4. शेवटी मनात प्रार्थना करा, स्वामी माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. स्वामी समर्थांचा भक्तांना खरा आणि खास संदेश. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. ते फक्त एकच गोष्ट सांगतात, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, शांतता ठेवा. ज्याच्या घरात मनात श्रद्धा आहे त्याच्यावर स्वामींची कृपा कायम असते. एक छोटी गोष्ट समजून घ्या. एकदा एक भक्त स्वामींच्या मठात गेला. त्याने स्वामींना विचारले, स्वामी माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, मी काय करू? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, माझे नाव घे. माझ्या नावातच सगळे काही दडलेले आहे. विशेष कोणती पूजा करायची गरज नाही. फक्त मनातून माझे नामस्मरण कर. तो भक्त रोज स्वामींचे नाव घेऊ लागला.
काही महिन्यात त्याचे आयुष्य पूर्ण बदलले. जप करताना लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो, जप करताना मन शांत ठेवा. घाई करू नका. जप करताना अपशब्द बोलू नका. मनात फक्त स्वामींचा विचार करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक माणसाला बोलताना पहिला शब्द हा श्री स्वामी समर्थच म्हणा, म्हणजे सगळीकडे स्वामी आहेत असे आपल्याला जाणवेल. जर तुम्ही स्वामी समर्थावर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत जरूर पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण येईल. जो खचलेला असेल त्याला मार्ग सापडेल. जो मनाने अस्वस्थ झालेला असेल त्याचे मन शांत होईल. फक्त एकदा अनुभव घ्या, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. म्हणूनच स्वामी समर्थ या नावातच खूप शक्ती आहे. म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. वेळ आली की स्वामी समर्थ आपल्याला देणारच आहेत. म्हणूनच शांतता, अहंकार सगळं सोडून द्या आणि सगळं आयुष्य स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, ही माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.